ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पुरावे नसताना केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकलं, खरं म्हणजे सरकारनं, गृहमंत्रालयानं त्या सीबीआय अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे. छगन भुजबळ 22 महिने तुरुंगात होते, निर्दोष सुटले. ज्यांनी हे कृत्य केलं त्या ईडी अधिकाऱ्यांवर, सगळ्यात आधी किरीट सोमय्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्यावरती जेव्हा आरोप झाले, अर्थात कोर्टानं सोडलं, तेव्हा तुम्ही कसे तडफडत तळमळत कोर्टात गेलात? मग दुसऱ्यांना इज्जत आणि अब्रू नाही का? छगन भुजबळ यांच्या बाबतीत सुद्धा ते निर्दोष सुटलेले आहेत. मग ते ईडीचे अधिकारी, त्यांच्यावर काय कारवाई झाली? खोटे पुरावे आणि खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल ज्याने आरोप केले हे ते भाजपचे जे लोक आहेत, किरीट सोमय्यांसारखे, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? आमच्यावरती आरोप करणाऱ्यांची काय कारवाई झाली? त्याचप्रमाणे केजरीवाल यांच्यावर प्रधानमंत्री मोदी आणि शहाने आरोप केले आणि त्यांच्या दबावाखाली सीबीआयनं कारवाई केली. त्याच्यामुळे एकतर नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माफी मागायला पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केजरीवालची माफी मागायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने दबावाखाली येऊन कृत्य केलं त्यांना निलंबन करून त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे.